पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या वेती काटेलपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम अवघ्या महिन्याभरातच उघड्यावर पडल्याने पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागासह शिक्षण विभागाची अक्षरशः पोलखोल झाली। लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या या भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली भिंतच आता धोकादायक ठरत असल्याने ही संरक्षण भिंत की भ्रष्टाचाराची भिंत असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला गेला। स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार बांधकाम करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते। मजबूतीसाठी आवश्यक असलेले लोखंडी स्टील टाळून दगडगोटे, कच्च्या विटा आणि हलक्या प्रतीचे साहित्य वापरून काम करण्यात आले होते। परिणामी अवघ्या काही दिवसातच भिंतीवर भेगा पडून संपूर्ण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। ज्या भिंतीने विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे तीच भिंत विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार का असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता। तर एवढेच नाही, सदर बांधकाम देखील एका ग्रामस्थाच्या जागेमध्ये करून त्याचा मोबदला देखील मिळाला नसल्याने पीडित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। सदर या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला कळताच प्रशासनाने त्वरित ॲक्शनमध्ये येत जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भिंत तोडून पुन्हा नव्याने बांधण्याच्या सूचना दिल्या असे सांगण्यात येत आहे। यानंतर ठेकेदाराने ही नव्याने बांधलेली निकृष्ट दर्जाची धोकादायक भिंत तोडून पुन्हा कामाला सुरुवात केली। पाहूया या अगोदर ग्रामस्थांनी काय तक्रार केली होती व या जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भिंत तोडल्यानंतर ग्रामस्थांनी देखील काय सांगितले। मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, अजितदादा या पार्टीचा, आणि या वेतीवरती ग्रामपंचायतचा तंटामुक्त अध्यक्ष सुद्धा आहे गावस्तरीय। हे बघा, हा वेती काटेलपाडा ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा। या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थीचा वर्ग आहे आणि इथं ही वॉल कॉम्पाऊंडचं काम एका ठेकेदाराने 10 लाख जिल्हा परिषदेतून काम घेतलं आणि हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तसं पाहिलं तर ही जी वॉल कंपाऊंड बांधत असताना पाया जो फाउंडेशन करते, फाउंडेशनमध्ये 6 इंचाचं कॉन्क्रिटीकरण स्टीलचं केलं पाहिजे होतं, परंतु ते न करता त्यांनी गोटे टाकून आणि ही त्यांनी बांधकाम केलेलं आहे। म्हणजे ही वॉल कंपाऊंड पूर्ण निकृष्ट दर्जाची आहे। त्याला भेगा आपण प्रत्यक्ष पाहिल्या असतील का, त्याला 3-4 ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत। म्हणजे हे बांधकाम जर वर्षभरात कधीही पडू शकतं आणि 1ली ते 4थी पर्यंत लहान लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात, मोठा अनर्थ होऊ शकतो। मी तर एक गावाचा नागरिक म्हणून आणि पक्षाचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा मी आपल्याकडे मागणी करतोय प्रशासनाकडे की ही शाळा 2 वर्षापूर्वी दुरुस्त केलेली आहे आणि ती दुरुस्त करताना पण इतकं बोगस काम आहे की आपण त्याची अवस्था पाहिली असेल, ते कधीही त्याच्या लाद्या निघाल्या, त्याचा स्लॅब कोसळत आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं खेळत असताना जर त्याला अनर्थ झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार? ठेकेदार, प्रशासन राहील। आणि प्रशासनाच्या अधिकारी जेईनी पाहिली सुद्धा केली नाही। या ठिकाणी हे बांधकाम होत असताना जे संबंधित अधिकारी आहेत, जेई इथले पंचायत समिती जिल्हा परिषदेला, त्यांनी या ठिकाणी पाहणी पण नाही केली। जेव्हा त्याला आम्ही ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जॉब विचारला तो सांगतो मी पाहतो, करतो, आपण भेटू। प्रत्यक्षात या जेईवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे। आपण शौचालयाच्या मागे आता दुरुस्त शाळा केलेली 2 वर्षापूर्वी, शाळेच्या पाठीमागे शौचालयाची टाकी पाहिली तर त्या टाकी पूर्ण उघडी आहे। त्याच्यामध्ये आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे का तिथं बैल सुद्धा पडला होता। 2 वर्षापूर्वी हे केलेलं काम जर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे आणि इतका मोठा निधी त्यांनी खर्च केला आहे तर याच्यावरती जबाबदारी कोणाची? मी नागरिक म्हणून मी यांच्याकडे मागणी करतो की याच्यावरती ठेकेदार आणि संबंधित जे आहे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल होऊन हे काम पूर्ण फोडून परत करायचं आहे, नाहीतर याच्यावर आम्ही पंचायत समितीला घेराव घालणार हे नक्की। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करत संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती। सदर प्रशासनाच्या सूचनेनंतर ही धोकादायक भिंत तोडून पुन्हा एकदा नव्याने बनवण्याचे काम देखील सुरू झाले। तर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीनंतर नवी बांधलेली निकृष्ट दर्जाचे काम केलेली धोकादायक भिंत तोडून पुन्हा कामाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पालघर उपजिल्हाध्यक्ष अशोक भोईर यांनी काय सांगितले पहा। नमस्कार, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या आठवडाभरापासून आपण
जिल्हा परिषद शाळा वेती काटेलपाडा या ठिकाणी शाळेला जिल्हा परिषद शाळेला जी संरक्षण भिंत बोगस बांधली होती त्या संदर्भामध्ये आपण पत्रकारांच्या माध्यमातून आणि मी स्वतः त्याच्यावर आवाज उठवला आणि त्यानंतर प्रशासनाला त्याची जाग आली आणि लागलीच गट शिक्षणाधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समितीचे BDO मॅडम यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. आदेश दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर तोडक कारवाई ही करायला लावली. आज म्हणजे कालपासनं त्या संरक्षण भिंतीला पूर्णपणे तोडायचं काम चालू आहे. परंतु मला एक सांगायचं आहे की या डहाणू तालुक्यामध्ये अनेक अशा शाळा आहेत ज्या शाळेमध्ये सदरच्या ठेकेदारांनी बोगस बांधकामं ही संरक्षण भिंतीची केलेली आहेत. त्याचे मला निदर्शनास आलेलं आहे. आजच सकाळी गट शिक्षणाधिकारी वाघसाहेब आणि मी ज्या शाळेला म्हणजे काटेलपाडा या शाळेला संरक्षण भिंतीचं तोडायचं काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली आणि पाहणी करत असताना पुन्हा एक नवीन तक्रार आली की पावन या जिल्हा परिषद शाळेतसुद्धा संरक्षण भिंत जी बांधली आहे त्या भिंतीला सुद्धा तडे गेलेत आणि त्याच्यातसुद्धा एक सळयासुद्धा स्टील टाकलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे ठेकेदार ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी इतकं बोगस काम करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. जिल्हा परिषदेच्या जे आता मला वाटतं आत्ताच रिटायर होत आहेत असे सतपाळे रावसाहेब आणि डबेवार रावसाहेब मला वाटतं हे त्याला प्रथमतः हा जबाबदार आहेत. जेव्हा काम चालू एखादा कॉन्ट्रॅक्टर करतो तेव्हा तिथल्या जेईनी त्या विभागाच्या जेईनी सदरची पाहणी ही करायची असते. इस्टिमेटनुसार काम झालं का नाही ते सुद्धा पाहायचं असते आणि इस्टिमेटनुसार काम झालं नसेल तर त्याच्यावर कारवाई ही ठेकेदारावर केली पाहिजे असं हे जेईंचं काम असतं. जे प्राथमिक मला जे समजते ते मी बोलतो आहे. परंतु असं न होता संबंधित जे जेई आहेत ते लोक यांच्याकडे पाहणीसुद्धा करत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी दिली जाते आणि टक्केवारी हे जेई लोक घेऊन मोकळे गप्प बसतात आणि ठेकेदाराला तुम्हाला जसं बांधायचं तसं त्यांना मोकळीक देतात आणि मोकळीक दिल्यानंतर ते बोगस काम करणार हे साहजिकच आहे. परंतु आमचीसुद्धा जबाबदारी आहे. आम्ही शुद्ध नागरिक आहोत. या तालुक्यामध्ये या ठेकेदारांनी बांधलेली वर्षभराची जी कामं आहेत त्या कामाची मी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात मागणी करणार आहे. माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम स्टेट फॉरवर्ड आहेत आणि त्या नक्की या अशा ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टचं काम आणि फौजदारी गुन्हे दाखल करतीलच, आदेश देतील. CO साहेबसुद्धा मी त्यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार आहे. आपण सर्व एक ग्रामस्थ यावेळेस रोष आहे ग्रामस्थांमध्ये आणि अशा ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. आज एका जिल्हा परिषद काटेलपाडा शाळेची या भिंतीची आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर जर तोडक कारवाई करत असतील तर याचा अर्थ हे प्रशासन त्यांना मिळून या ठेकेदारांशी त्यांचं संगनमत आहे. आज पुन्हा हे दिसून आलेलं आहे. पुन्हा एकदा जे आता बांधकाम तोडलेलं आहे त्याबद्दल मी तुर्तास प्रशासनाचे धन्यवाद देतो आणि माझे पत्रकार मित्रांचे सुद्धा धन्यवाद देतो. अशीच कारवाई ही अनेक शाळांमध्ये संरक्षण भिंती किंवा इतर बांधकामं केलेले त्याच्यावर सुद्धा व्हावी अशी अपेक्षा करतो.